नमस्कार, जय महाराष्ट्र. मी नितीन माधव. आपल्या गणपती विशेष मोरया मोरया कार्यक्रमात सर्वांचं मनापासून स्वागत. मंडळी, गणेशोत्सवात दरवर्षी वेगवेगळ्या प्रकारचे सुंदर आकर्षक देखावे आपल्याला पाहायला मिळतात. असाच सांताक्रूज परिसरात गावठण गल्लीत अशाच प्रकारचा देखावा साकारण्यात आला आहे. या मंडळानं पशुपतीनाथ या मंदिराची प्रतिकृती साकारली आहे. या निमित्तानं या मंडळाचे अध्यक्ष अतुल सराफ यांच्याशी बातचीत केल्याचे प्रतिनिधी श्रेयस सावंत यांनी. सांताक्रूज स्टेशन जवळच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मी आता आहे. तुम्ही ते तुम्हाला देखावा बघू शकता. अगदी सुंदर देखावा आहे. पशुपतीनाथची अशी ज्याला रेप्लिका आपण ज्याला म्हणतो तसं त्या लोकांनी तयार केलं आहे. अतुल आपल्यासोबत. अतुल साहब, बहुत बहुत स्वागत है जय महाराष्ट्र पे. कहीं ना कहीं आपने ये रेप्लिका तैयार किया है. हर साल आप करते हैं. 35 साल हो गए आपने कहा, क्या कहना चाहिए? हाँ, हर साल हम अलग अलग चीज़ बनाते हैं और एक उपदेश देना चाहते हैं. इस बार हम नेपाल का पशुपतिनाथ मंदिर बनाया है जिसका रेप्लिका है और आगे आप चलेंगे तो आपको दिखाएंगे हम 12 ज्योतिर्लिंग भी यहीं. क्या बात है सर. कहीं ना कहीं कितना टाइम लगता है ये करने, क्योंकि आपने 1 महीने पहले से शुरुआत की ही होगी, क्या कहते हैं? हाँ, ये 40 दिन पहले काम चालू हो जाता है. तो ये पूरा चीज़ नहीं बनती है, पूरा प्लास्टर ऑफ पेरिस से बनाते तो उसमें समय लगता है. सर, हम चले अंदर. आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत आज जाऊन की कसं काय ते पूर्ण बनलं आहे. या मग आमच्यासोबत. बघू शकाल तर इकडे ज्याने ते सांगितलं आहे ते सगळं त्यांनी तयार केलं आहे आणि तेवढाच देखावा आणि तेवढाच खूप सुंदर असं ते एक पूर्ण जागा त्यांनी तयार केली आहे. अच्छा, हाँ, आप देखेंगे तो ये 12 ज्योतिर्लिंग हैं. एक हर लोगों को पता चले कि आंध्र प्रदेश में मल्लिकार्जुन है तो कैसा दिखता है, उसका शेप सारा एक उसी हिसाब से दिया गया हुआ है. और इसको बनाने में भी हमने बहुत सारे आर्टिस्ट लगे, कम से कम 70-80 आदमी लगे जब जाके ये बनाया है 40 दिन में. तुम्ही बघू शकता. खरं तर बाप्पाचं पण रूप तसंच असं डेकोरेशन है. बहुत बार लोग सोचते हैं कि डेकोरेशन कुछ अलग होता है, बाप्पा की मूर्ति कुछ अलग होती है, पर इस बार आपने डेकोरेशन उन्हीं को सोच के किया है. हाँ, थीम हमने भोलेनाथ शंकर भगवान पे दिया है तो उसी थीम के ऊपर उनको बनाया है. और बाप्पा भी भोलेनाथ के बच्चे हैं तो इट्स सेम लाइक भगवान के पुत्र है तो वही थीम को आगे तक कन्वर्ट किया है. गणेशोत्सव मंडळामध्ये जे वेगळेपण असतं ते वेगळेपण इकडे पाहायला मिळतात. कोणाकडे लोकांना येऊन काहीतरी वेगळं आपण पाहतोय ह्याचा खरं तर तत्पर अनुभव इकडे मिळतोय. कारण महेश सोबत श्रेयस सावंत, जय महाराष्ट्र, मुंबई. दादरच्या इंद्रवन सोसायटीमध्ये गेल्या 98 वर्षांपासून गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. विशेष हे की या सोसायटीत केवळ 2 फुटांच्या श्रींच्या मूर्तीची स्थापना केली जाते. या उत्सवाचं औचित्य साधून सोसायटीचे हौशी कलाकार दरवर्षी एका नाटकाचं सादरीकरण या ठिकाणी करतात. दरम्यान या सोसायटीच्या रहिवाशीशी खास गप्पा मारल्यात आमचा प्रतिनिधी श्रेयस सावंत यानं. उत्सवाचं समीकरण बदललं असं खूप लोक म्हणतात, पण काही लोक अशी सुद्धा आहेत की उत्सवाचं समीकरण बदलण्याच्या अगोदर ती परंपरा जपतात आणि अशीच लोक आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांचं जय महाराष्ट्र. खरं तर 98 वर्ष खूप वेळ असो, खूप मोठा काळ असो. तुम्ही दरवर्षी सार्वजनिक गणपतीचं इकडे स्वागत करता, काय सांगाल? सोसायटी सार्वजनिक गणेशोत्सवाची परंपरा 1918 साली सुरू झालेला हा गणेशोत्सव, त्यावेळेला म्हणजे ही परंपरा अशी आहे की या गणेशोत्सव केवळ सोसायटीतल्या सभासदांनीच त्याच्यामध्ये भाग घेऊन कोणाचीही वर्गणी किंवा हे न गोळा करता स्वखर्चाने तो साजरा करत आत्तापर्यंत तरी आलेलो आहोत. आणि हीच परंपरा आम्ही आता लवकरच शतकोत्सवी वाटचालकडे जाणारे गणेशोत्सव आहे तीच कायम ठेवणार आहोत. परंतु वैशिष्ट्य असं की ह्या फक्त सार्वजनिक असला तरी सोसायटी फक्त मर्यादित आहे. हा आमच्या वर्गणी करता, पण इतर सगळ्या ॲक्टिव्हिटी या बाकीच्यांकरता उपलब्ध आहेत. ह्याच गणपती उत्सवामध्ये पूर्वी सुरेश हळदणकर, भीमसेन जोशी, सुलोचना चव्हाण, दशरथ पुजारी वगैरे आदींनी पूर्वीसुद्धा हजेरी लावलेली आहे. आजचा दिवस खूप महत्त्वाचा, कारण तुम्ही नाटक पण हे करता आणि ही पण नाटकाची तुमची परंपरा आहे. दरवर्षी तुम्ही नवं नाटक आणता आणि कॉलनीतले कलाकार काम करतात, त्याबद्दल काय? नाटक हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. नाटकामध्ये सगळ्या सोसायटीतले रहिवाशांमधले जे कोण हौशी कलाकार असतात ते आवर्जून भाग घेतात आणि सगळे मिळून एकत्र व्यवस्थित काम करतात. खरं गणेशोत्सवाचं समीकरण जसं मी सुरुवात केली तसंच मी शेवट करेन, कारण हे समीकरण जरी बदलत असलं तर काही ठिकाणी असे आहेत जे अजूनही पारंपरिक पद्धतीने करतात. कारण महेश सोबत श्रेयस सावंत, जय महाराष्ट्र, मुंबई. गिरगावचा कोलभाट लेनचा राजा रामरूपी अवतारात साकारण्यात आला आहे. रामायण या ग्रंथानुसार
अरण्यात हनुमंतानं तपश्चर्या केली आणि त्यानंतर श्रीराम अवतरले होते. ही कथा या मूर्तीच्या माध्यमातून साकारण्यात आली आहे. याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी सीमा दातेईनं. चिरा बाजार येथील कोल्हा ट्रेनचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या गणेशाची मूर्ती आपण पाहू शकताय. रामरूपी अवतारामध्ये ही मूर्ती आहे. ते आपल्यासोबत या मंडळाचे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात. नेमकी काय संकल्पना आहे मूर्तीची, काय सांगाल, मूर्तीचं काय वेगळेपण आहे, काय वैशिष्ट्य आहे? मूर्ति के अंदर ऐसा है कि सबसे पहले कि अपनी जो मूर्ति है ये हनुमान जी जंगल के अंदर तप कर रहे हैं और तप के अंदर हनुमान जी की जो पूँछ है उसके ऊपर राम अवतार के अंदर गणपति जी विराजमान है और गणपति जी और हनुमान जी के टोटल मिला के जो मूर्ति के जो फुट है वो 25 फीट से। और वैसे हम लोग ने अंदर वैसे ही जो थीम रखी है कि पूरे जंगल बना के और हनुमान जी जैसे अंदर तप कर रहे हैं वैसा पूरा जंगल बना के वो थीम रखी है। नक्कीच एकूणच 25 फुटाची ही मूर्ती आहे. रामरूपी गणपती बाप्पा या ठिकाणी विराजमान झाला आहे आणि त्याचबरोबर रामाचे भक्त असलेले हनुमान या ठिकाणी तप करताना पाहायला मिळतात. कॅमेरामॅन शिवाजी काळेसह सीमा जाते, जय महाराष्ट्र, मुंबई. मुंबईच्या चंदनवाडीत यावर्षी एक अनोखी मूर्ती पाहायला मिळते. समुद्र मंथन करताना विष्णूनं घेतलेला अवतार यावेळी साकारण्यात आलाय. तर अखंड महाराष्ट्र असाच असू दे हा संदेश देण्याचा प्रयत्न या देखाव्यातून साकारण्यात आलेला आहे. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सीमा दाते यांनी. अखिल चंदनवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील एक अनोखी मूर्ती जी आहे त्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता की 24 फूट उंच ही भव्यदिव्य मूर्ती जी आहे ती तुम्हाला पाहायला मिळते. त्यात समुद्र मंथनाच्या वेळी विष्णूने जो अवतार घेतला होता तो अवतार आपल्याला या गणपती बाप्पामध्ये पाहायला मिळतोय. 24 फुटाची ही मूर्ती आहे आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील मूर्तीचं आकर्षण वेगळं आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी असलेला देखावा जो आहे या सगळ्यांचं लक्ष वेधून घेतो. कारण अनेक ठिकाणी जे देखावे असतात त्या देखाव्यांपेक्षाही यंदाचा देखावा जो आहे तो या मंडळाचा एक वेगळा आणि अनोखा असा देखावा म्हणावा लागेल. कारण अखंड महाराष्ट्राचा संदेश त्यांनी आपल्या या देखाव्याच्या माध्यमातून दिला आहे. संयुक्त महाराष्ट्राचा लढा आणि त्याची संपूर्ण गाथा जी आहे ती या देखाव्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांसोबत मांडलेली तर आहेत, मात्र त्याचबरोबर अखंड महाराष्ट्र का राहावा आणि कसा राहावा या संदर्भातली देखील गाथा त्यांनी यावेळी मांडलेली आहे. एकूणच तुम्ही सगळा देखावा पाहू शकताय. अखंड महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी ठेवण्यात आलाय. तर ज्या हुतात्म्यांनी बलिदान दिलं होतं संयुक्त महाराष्ट्रासाठी त्या हुतात्म्यांचं जे स्मारक आहे त्या स्मारकाची प्रतिकृती देखील आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते आणि त्याचबरोबर सगळ्यांनी ही महाराष्ट्र जो आहे तो अखंड ठेवावा असं आवाहन जे आहे ते या देखाव्याच्या माध्यमातून केलं आहे. ह्या मंडळाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत पांडुरंग सकपाळ, त्यांच्याशी आपण बोलूयात. सर काय सांगाल, सगळ्यात प्रथम मूर्तीची काय संकल्पना आहे? यंदाची ही मूर्ती 39वं वर्ष आमच्या मंडळाचं आणि गणपतीची मूर्ती 24 फुटाची आहे. हा एक विष्णूचा अवतार आहे, कुर्मा अवतार आपण त्याला म्हणतो. तिथे समुद्र मंथनाच्या वेळेला एक अवतार विष्णूचा जो निर्माण झाला तो कुर्मा अवतार. दरवर्षी ह्या मंडळाची एक खासियत असते की अशा प्रकारची मोठी मूर्ती आम्ही आणून एक वेगळं आकर्षण लोकांपुढे उभं करत असतो. ज्या लोकमान्यांनी एका वेगळ्या भावनेने हा गणेशोत्सव सुरू केला ते जनसामान्यासाठी एक वेगळा संदेश देण्याचा, एक जनजागृतीचा त्यांचा जो संकल्प होता तो संकल्प आम्ही या मंडळाने आमच्या सतत कायम ठेवलेला आहे. यावर्षी आम्ही तुम्ही पाहाल तर चलचित्राच्या माध्यमातून अखंड महाराष्ट्र, अभेद्य महाराष्ट्र का पाहिजे त्याची संपूर्ण या ठिकाणी रेखाटन केलेलं आहे, चित्रण केलेलं आहे. खरं तर वेगळा विदर्भ होऊ नये ही तर मागणी त्यांची आहे, मात्र त्याचबरोबर पुढे जाऊन हे राजकारणी वेगळी मुंबई मागतात की काय अशी भीती देखील या देखाव्याच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. कॅमेरामॅन शिवाजी काळेसह सीमा दाते, जय महाराष्ट्र, मुंबई. अकोल्यातल्या वीर भगतसिंग गणेशोत्सव मंडळानं चक्क 11 लाखांच्या नोटांपासून बाप्पाची मूर्ती साकारली आहे. हिंदू मुस्लिम एकतेच्या विचारांची श्रीमंतीही या मंडळानं जपली आहे. बाप्पाची ही मूर्ती पाहण्यासाठी अनेकांनी या ठिकाणी गर्दी केली आहे. गेल्या 47 वर्षांपासून या मंडळानं वाळू, केळी, कापूस, रुद्राक्ष, भांडी अशा वस्तूंपासून गणेशाचं रूप साकारण्यात वेगळेपण जपलं आहे. विशेष म्हणजे पायानं दिव्यांग असणाऱ्या मूर्तिकारानं ही मूर्ती घडवली आहे. येठाळात मोठे मोठे जे माणसं आहेत त्यांना म्हटलं की बा आपल्याला 11 लाखाचाच गणपती बसवायचा आहे, आता तुम्ही काय काय मदत करू शकता करा. मग कोणी 50, 30, 40, 50 त्याच्याजवळ तशी सवलत होती त्यांनी दिले आणि असे घोडा करून पैसे करून गणपति बनवला. पिछले कई वर्षों से यहाँ पर राष्ट्रीय एकात्मता के तौर पर ये गणेश उत्सव मनाया जाता है, जिसमें सभी हिंदू मुस्लिम भाई मिलकर ये त्यौहार मनाते हैं. और इस गणपति की विशेषता ये है कि इस साल 11 लाख रुपए नोटों का ये गणपति बना है.
औरंगाबादमध्ये सुद्धा गणेश उत्सवाच्या निमित्तानं वेगवेगळे देखावे साकारण्यात आलेत. यावेळी मराठवाड्यात चांगला पाऊस पडला, मात्र मराठवाड्यातील जनतेनं जलसंवर्धनासाठी काय केलं पाहिजे याची माहिती बजाज ऑटो कामगार मंडळानं देखाव्याच्या रूपात या ठिकाणी साकारली आहे. दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी. उत्सवामध्ये सगळ्याच मंडळाचा जनजागृतीचा प्रयत्न सुरू आहे. औरंगाबाद शहरातल्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे देखावे दाखवून जनजागृतीचं काम अनेक मंडळं करतायत. त्यातलंच एक मंडळ म्हणजे बजाज. आपण सध्या त्याच ठिकाणी आहोत. बजाज ऑटो कामगारांचा हा गणेशोत्सव आहे आणि त्यातला हा देखावा बघतोय की गेल्या 4 वर्षांपासून मराठवाड्यात भीषण दुष्काळ होता. या दुष्काळामध्ये पाणी करण्याची वेळ मराठवाड्यातील जनतेसाठी आली होती आणि तीच आठवण करून देण्यासाठी हा देखावा इथं साकारण्यात आलेला आहे. पाणी थेंब थेंब कसं साठवायचं, पाण्याचं महत्त्व किती आहे हे या देखाव्यातून दाखवण्यात आलेलं आहे. तर देखावा साकारणारे मंडळाचे पदाधिकारी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. बजाज ऑटो आणि कामगार संघटनेची दरवर्षी एक वेगळी खासियत आहे. देखाव्याच्या माध्यमातून तुम्ही समाज प्रबोधन करत असता, जागृती करत असतात. यावर्षीचा हा देखावा तुम्ही कसा केलेला आहे? यावर्षी लोकमान्य गणेशोत्सव स्पर्धा शासनाने त्या भरवलेल्या आहेत. त्याच्या अंतर्गत 5 विषय दिलेले होते. त्यापैकी जलसंवर्धन हा जो विषय आहे त्या विषयावरती आम्ही यावर्षी देखावा सादर केलेला आहे. त्यासाठी आम्ही एक थीम घेतली की बाबा आपण लोकांना फक्त उपदेश नाही करायचा. आपल्याला पाणी कपात केली गेली त्यावेळी बरेच उद्योग बंद करावे लागले, पण बजाज ऑटोने ज्या काही उपाययोजना अगोदर केलेल्या होत्या त्यामुळे बजाज ऑटो हा उद्योग त्यात टिकून राहिला. तर आम्ही फक्त तुम्हाला उपदेश करत नाही, तर आम्ही हे केलेलं आहे ते तुम्ही पण करा आणि आज ही काळाची गरज आहे हे लोकांना कळावं याच्यासाठी आपण हा उपक्रम राबवलेला आहे. एकूणच काय की औरंगाबाद शहरात सुद्धा गेल्या 4 वर्षांपासूनचा दुष्काळ आहे. त्या दुष्काळाचं प्रतिबिंब आणि त्यातून जलसंवर्धन कसं करावं या संदर्भात जागृती करणारे देखावे समोर येत आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वाघस, माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद. बुलढाण्यातील खामगावात मानाचा गणपती लाकडी गणपती प्रसिद्ध आहे. या बाप्पाची मूर्ती लाकडापासून तयार करण्यात आली आहे. बुलढाण्यातील या बाप्पाच्या मूर्तीला 150 वर्षांची ही परंपरा आहे. या लाकडी बाप्पाची मिरवणूक निघाल्याशिवाय कोणत्याच मंडळाच्या गणपतीची मिरवणूक निघत नाही. विशेष म्हणजे या लाकडी बाप्पाचं विसर्जन होत नाही. दरवर्षी याच बाप्पाची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि याचाच आढावा घेतलाय प्रतिनिधी राहुल खंदारे यांनी. स्वतंत्र होण्यापूर्वीपासून बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये गणेश उत्सवाची इथं स्थापना करण्यात आलेली आहे. बुलढाणा जिल्ह्याच्या खामगावमध्ये लाकडी गणपती हा मानाचा गणपती आहे आणि हा गेल्या 150 वर्षापूर्वी लाकडापासून तयार करण्यात आलेला हा गणपती आहे आणि गेल्या 150 वर्षापासून आजपर्यंत गणेश उत्सव हा मोठ्या थाटात साजरा करण्यात येतो. आता आपण त्या लाकडी गणपतीच्या मंडपात आलेलो आहे आणि आता तुम्हाला देखील आम्ही दाखवणार आहे की नेमकं लाकडापासून गणेशाची मूर्ती कशी सुशोभीकृत बनवण्यात आलेली आहे. आपण देखील पाहू शकतो की माझ्या मागे ही गेल्या 150 वर्षापूर्वी या ठिकाणी लाकडापासून तयार करण्यात आलेली ही मूर्ती आहे आणि 150 वर्षापासून तर आजपर्यंत अखंड या मूर्तीची दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी उत्सव मोठ्या थाटात या ठिकाणी साजरा होतो. आणि जर का आपण खामगाव शहराचा विचार केला तर खामगाव शहरामध्ये सर्वात महत्त्वाची आणि मानाचा लाकडीचा गणपती म्हणून या ठिकाणी प्रसिद्ध आहे. जोपर्यंत हा लाकडी गणपती मिरवणुकीत सहभागी होणार नाही तोपर्यंत कुठलाही मंडळ, सार्वजनिक मंडळ हे देखील सहभागी होत नाही. त्यामुळं कुठंतरी आता लाकडी गणपतीचा पहिला मान या ठिकाणी आपल्याला पाहावास मिळतोय. दरवर्षी गणेश उत्सव हा उत्सव मोठ्या थाटात साजरा करताना आपल्याला पाहावास मिळत आहे. राहुल खंडारे, जय महाराष्ट्र, बुलढाणा. मुंबईतला लालबागचा राजा सगळ्यांचाच आकर्षणाचा आणि भक्तीचा केंद्रबिंदू असतो. दरवर्षी लाखो भाविक राजाच्या दर्शनासाठी येतात. मात्र काही जणांना मुंबईला जाऊन दर्शन घेता येत नाही. म्हणून नाशिकमध्येच नाशिकचा राजा गणेश उत्सव मंडळ गेल्या अनेक वर्षांपासून लालबागची प्रतिकृती असलेल्या मूर्तीची प्रतिष्ठापना या ठिकाणी करतात. या ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई केली जाते. या मंडळाकडून दरवर्षी विविध सामाजिक उपक्रमसुद्धा राबवले जातात. विशेष म्हणजे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून मंडळाकडून रोप देण्यात येतं. याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी किरण गोठूर यांनी.
मुंबईला जाऊन लालबाग राजाची ज्या लोकांना दर्शन घेता येत नाही त्या लोकांना नाशिकमध्येच लालबाग राजाची दर्शन घडावं याच प्रेरणेने नाशिकच्या राजा यात गणेश उत्सव मंडळाने गेल्या 12 वर्षांपूर्वी यात लालबाग राजाची या बाप्पाची प्रतिष्ठापना केली। खरं तर जे नाशिकमध्ये जे वयोवृद्ध लोक आहेत ज्यांना मुंबईला जाता येत नाही, लालबाग राजाची दर्शन घेता येत नाही, त्या सगळ्या लोकांना नाशिकमध्येच लालबाग राजाची दर्शन घडावं असं यात गणेश उत्सव मंडळाने प्रेरणा घेऊन जी लालबाग राजाची जी आहे प्रतिकृती गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना गेल्या 12 वर्षापूर्वी केली आणि 12 वर्षापासून यात लालबाग राजाची प्रतिष्ठापना नाशिकमध्ये करण्यात येत आहे। नाशिकच्या राजा असं यात गणपतीला देखील ओळखलं जातं। मला सांगा सर, काय नेमकं यात गणेश उत्सव यात नाशिकच्या राजात गणेश उत्सव मंडळाचं एकूण परंपरा आहे? या गणेश उत्सवाची परंपरा असं आहे की आपण लालबागच्या धर्तीवर हा आणलेला आहे की ते लालबागचं दर्शन नाशिकला घडावं म्हणून हा गणपती आपण इथे आणलेला आहे। आणि याचं यावेळेस आम्ही ते गणपती आभूषण केलेले आहे आणि एक नवीन उपक्रम चालू केलेला आहे की प्रत्येक गणेश भक्तांनी एक झाड घेऊन त्याच्या घरी लावावं आणि ते वाढवावं असं केलं। त्याच आपण खरं तर बघू शकतो मुंबईचा जो लालबागचा राजा आहे नवसाला पावणारा असं खरं तर लालबाग राजाची ओळख आहे। तसंच नाशिकचा राजा देखील नवसाला पावतो असं भाविकांचं जे आहेत म्हणणं आहे। त्यामुळे या संपूर्ण गणेश उत्सवाच्या काळात लाखो भाविक नाशिकच्या या राजाचं दर्शन घेतात। किरण गोटूर, जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक। मंडळी, टप्प्याटप्प्यानं गणपती विसर्जन केलं जात आहे, त्यामुळे विसर्जनसुद्धा इको फ्रेंडली असावं, कृत्रिम तलावात व्हावं इतकीच प्रार्थना, इतकीच इच्छा। पाहत राहा जय महाराष्ट्र। नमस्कार।